श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या वटपौर्णिमेला महिलांनो आपल्या पतीवरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे की जेणेकरून आपल्या पतीला त्यांच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येणार नाही, कोणत्याही वाईट गोष्टींचा आपल्या पतीवर काहीही परिणाम होणार नाही. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या पतीसाठी व्रत करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे पतीसाठी हा उपाय नक्की करायचा आहे. तर पतीवरून ही एक गोष्ट तुम्हाला ओवाळून टाकायची आहे. तर ते कुठली वस्तू आहे, अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका. तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या 29 जून आणि उद्या बघा वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर वटपौर्णिमा म्हटलं तर बघा अगदी महत्त्वाचा दिवस, सगळ्या महिलांचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपण अतिशय बघा व्यवस्थित छान नटून थटून आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जातो. वडाच्या झाडाची आपण पूजा करतो, प्रदक्षिणा घालतो आणि आपण देवाला परमेश्वराकडं आपण मागणं घालतो की माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण ही सेवा करत असतो. 7 जन्म तोच पती मिळावा म्हणून आपण हे व्रत करत असतो. तर बघा अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडाच्या झाडाची पूजा तुम्ही घरच्या घरी पण करू शकता किंवा तुम्ही बाहेर जाऊन पण करू शकता. कशी करायची बघा, त्याचा देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही तो पहा आणि त्यानुसारही तुम्ही पूजा करू शकता. तर बघा उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी आपण काही उपाय केले तर त्याचा देखील नक्कीच चांगलं फळ आपल्याला मिळणार आहे. कारण बघा घरातला कर्ता पुरुष हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्याची प्रगती झाली तरच त्या घराची प्रगती होते. या उलट एखाद्या बघा तो घरातला जो कर्ता पुरुष आहे तो जर काही त्याला आजारी वगैरे असेल, काही बघा इतर कारणांमुळे तो कमवत वगैरे नसेल तर त्या घराची प्रगती होत नाही. म्हणून घरातला कर्ता पुरुष म्हणजे आपला जो नवरा असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टींचे अडथळे येऊ नये, कुठल्या वाईट गोष्टींचा, वाईट शक्तींचा त्याच्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रत्येक महिलेनं आपल्या पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा व्रत करायला जाणार, वडाच्या झाडाची तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हा महिलांनो प्लीज बघा तुम्ही गप्पा मारू नका. बघा आपली मैत्रिणी आहे, आजूबाजूच्या काही महिला आहेत ओळखीतल्या, तुम्ही खूप दिवसांनी भेटता, गप्पा मारता, ते नंतर करा. पण पूजेच्या वेळेस पूर्ण लक्ष पूजेकडे ठेवा. अक्षरशः काही महिला अशा असतात ना की प्रदक्षिणा मारताना वगैरे त्या एकमेकींशी गप्पा मारतात, परंतु असं अजिबात करू नका. मनापासून पूजा करा. फक्त बघा 5-10 मिनटाची ही पूजा आहे, तोपर्यंत तुम्ही गप्पा न मारता पूजा करा. बघा दुसरी गोष्ट म्हणजे उद्या पतीवरून एक कुठली वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर बघा हा उपाय तुम्ही जमल्यास संध्याकाळी करा, ठीक आहे. उद्या संध्याकाळी बघा सोमवार आहे आणि सोमवारी संध्याकाळी म्हणजे तुम्हाला ही सायंकाळी दिवा लागण्याच्या नंतर तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर नसेल जमेल तर पती बघा सकाळी तुम्हाला समजा बाहेर जातं आणि रात्री अतिशय उशिरा येत असतील तर तुमचे मिस्टर, तर तुम्ही सकाळी केलं तरीही चालेल, दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा करा, परंतु न चुकता करा. तर करायचं काय आहे, तुमचे मिस्टर वगैरे ऑफिसमधून आल्यानंतर जेव्हा जमेल सकाळी बघा आंघोळ झाल्यावर किंवा संध्याकाळी ऑफिसमधून लवकर येत असतील तर तेव्हाही तुम्ही बघा त्यांना पहिला हातपाय स्वच्छ धुवून वगैरे यायला सांगायचं आहे आणि नंतर त्यांना त्यांचं औक्षण करायचं आहे. आता बघा खाली तुम्ही आसन टाका आणि त्याच्यावर त्यांना बसायला सांगा आणि बघा तुम्हाला हळद कुंकू अक्षता जे आहे त्या कपाळी लावून दिवा ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आपले पती बघा बसलेले असतात, हातामध्ये मुठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. आपले जे घरातले तांदूळ आहेत ते तुम्हाला मुठभर घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते मुठभर जे तांदूळ आहे ते तुम्हाला बघा क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो अगदी त्याप्रमाणे तुम्हाला बघा हे तुमच्या मिस्टरांच्यावरून फिरवायचं आहे.
उलटं फिरवू नका. घड्याळाच्या काट्याच्या प्रमाणे तुम्हाला हे फिरवायचं आहे. हे बघा तुम्हाला 3 वेळेस बघा नवऱ्यावरून हे तांदूळ उतरवायचे आहे आणि नंतर हे जे तांदूळ आहे हे तुम्ही गॅलरीमध्ये किंवा टेरेसमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या जवळ तुम्हाला ते टाकून द्यायचे. कोणाला त्याचा त्रास होईल अशा ठिकाणी अजिबात टाकू नका. बघा गॅलरीमध्ये एखाद्या वाटीमध्ये किंवा गच्चीवर जाऊन टाकले तरीही चालतील. ते पक्षी ते खाऊ शकतात किंवा एखाद्या झाडाजवळ टाका. बघा चांगली वाईट वेळ ही कधीही कोणावर सांगून येत नाही. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. एखादी स्त्री म्हणू शकते की नाही माझं सगळं चांगलं आहे, मला माझा पती भरपूर कमवतो, मला असा उपाय करायची गरज नाही. पण लक्षात ठेवा वेळ जी आहे ती कधी पण कोणाला सांगून येत नाही आणि आपण नेहमी चांगला विचार ठेवून शुभ दिवशी काही उपाय करायलाच पाहिजे की जेणेकरून आपल्या नशिबामध्ये जे काही वाईट बघा लिहून ठेवलेलं आहे संकट दुःख तर ते आपल्यावर यायला नको. कारण बघा माणूस म्हटला म्हणजे त्याच्यावर दुःख संकट हे येतातच. असा एक पण माणूस सापडणार नाही की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही. पण बघा दुःख संकट एवढे पण असे नसावे की पूर्ण आपलं घर त्यामध्ये बुडून जाईल. तर त्यामुळे अशी संकट दुःख जे आपल्या नशिबामध्ये लिहून ठेवलेलं आहे तर ते आपल्यावर येऊ नये किंवा आले तरी त्यातून आपण कसं खंबीरपणे बाहेर पडू अशी बघा शक्ती मिळवण्यासाठी आपल्याला अशा शुभ दिवशी काही उपाय करायचे असतात. तर त्यातलाच हा एक उपाय आहे. पतीला कोणत्याही वाईट दृष्टीचा, वाईट त्रासाचा, नकारात्मक शक्तीचा, त्यांच्यावर काही करणी बाधा याचा त्याच्यावर परिणाम होऊ नये, आपल्या पतीवर बघा होऊ नये म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी बघा तुम्ही कधीही करू शकता. बघा याने काय होणार आहे तुमच्या पतीची प्रगती होणार आहे. आता सायंकाळी करणार असाल तर अतिशय उत्तम. सायंकाळी 6:30 नंतर म्हणजे दिवा लागणीच्या नंतर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.